सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी व त्याचप्रमाणे साधू संतांना दंड प्रणाम. आज आपण 10 नंबरच्या सत्संगामध्ये सुरुवात करत आहोत. मागच्या सत्संगामध्ये आपण जीवाच्या अनुषंगाने सुरुवात केली. केवळ असलेला हा जीव अनादि अविद्येने कसा मलिन होतो आणि ती अनादि अविद्या या जीवाला कशी चिटकलेली आहे, तिला आनंदी म्हणण्याचं कारण काय आणि ती स्वतंत्र वस्तू का नाही, या अनुषंगाने आपण मागील सत्संगामध्ये चिंतन केलं. खरं म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे 2 साधनं परमेश्वराने सांगितले, एक ज्ञान साधन, एक प्रेम साधन. जो ज्ञानाने प्राप्त करतो त्याला ज्ञान साधन म्हणतात आणि जो प्रेमाने परमेश्वराला प्राप्त करतो त्याला प्रेम साधन म्हणतात. आपण ह्या सत्संगाच्या माध्यमातून जीव हा पदार्थ आपण अभ्यासतोय आणि हा जीव पदार्थ अभ्यासत असताना अनेक सद्भक्तांनी आपापली मते माझ्याकडे मांडली आणि ह्या विषयावरती अधिक स्पष्टीकरण द्यावं याविषयी सांगितलं. खरं म्हणजे जीव हा असा विषय आहे की त्यावरती कितीही बोललं तरी कमीच आहे. पण आपण स्वतः जर अभ्यास केला, लीळाचरित्रामध्ये जाऊन, सूत्रपाठामध्ये जाऊन जीवाच्या अनुषंगाने काही परमेश्वराने सांगितलेले जे सूत्र आहे ते जर आपण वेगळे केले आणि त्याचा प्रकरण वश बघितला तर आपल्याला जीव हा पदार्थ बऱ्यापैकी समजेल. परंतु आपल्याला वेळ असल्यानंतर आवड असल्यानंतर इच्छा असल्यानंतर परमेश्वर प्राप्तीची जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती जाणीव आज आपल्याला परमेश्वर कृपेने भेटलेली आहे. तिचा प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत असतो. पण परमेश्वराने ज्ञान आणि प्रेम यातून जी प्राप्ती सांगितली ती परमेश्वर प्राप्ती सांगितली, एकच प्राप्ती सांगितली, तरी पण मग 2 साधनं का, तर या अनुषंगाने आपण थोडासा विचार करणार आहोत, चिंतन करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण जीवाच्या अनुषंगाने हा जो आपला जो सत्संग आहे तो पुढे नेणार आहोत. खरं म्हणजे ज्ञान मिळवून अतिचिकित्सेने, अतिप्रयत्नाने परमेश्वराला प्राप्त करण्याच्या अनुषंगाने हा जीव ज्ञान प्राप्त करतो आणि त्या ज्ञानाच्या अनुषंगाने परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानामध्ये खूप चिकित्सा आहे, खूप प्रश्न आहे, जर आहे, तर्क कुतर्क आहे. तसं प्रेमामध्ये नाही. प्रेमी भक्ताची जी भावना, निष्ठा, परमेश्वरावरती प्रेम करण्याची जी पद्धत असते ती अत्यंत वेगळी असते. ज्ञानी भक्त परमेश्वराची ज्यावेळेस श्रीमूर्ती बघतो त्यावेळेस त्याची जाणीव अशी असते की ही जी श्रीमूर्ती आहे हे साधन आहे आणि आतलं जे आहे ते साध्य आहे आणि आपल्याला त्या साध्यापर्यंत जायचं या साधनाच्या माध्यमातून. तसं प्रेमी भक्ताचं नसतं. प्रेमी भक्त म्हणतो जे श्रीमूर्ती तेच माझं साधन, तेच माझं साध्य. त्यामुळे त्याच्याकडे प्रश्न नसतात आणि त्या प्रश्नांना उत्तर मिळवण्याची अपेक्षा नसते, स्वार्थ नसतो. आणि म्हणून या प्रेमी भक्ताची जी निष्ठा आहे ती ज्ञानी भक्तापेक्षा कितीतरी मोठी असल्या कारणाने त्या प्रेमी भक्तावरती परमेश्वराकडून अन्याय होऊ नये म्हणून जरी प्राप्ती एकच असली परंतु त्याची जी परमेश्वराच्या कडे जाण्याचा जो रस्ता आहे तो वेगळा सांगितलेला आहे. आपण या चरित्रामध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल महिमभट हे अत्यंत ज्ञानी पात्र होतं आणि त्या ज्ञानाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न परमेश्वराला ते विचारत होते. त्याचप्रमाणे महादायसाचा असेल, द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांना प्रश्न विचारणारे अर्जुन देव असतील, हे ज्ञानी भक्त असल्या कारणाने
अनेक प्रश्नातून परमेश्वराला उलगडण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्याच अनुषंगाने, त्याच वेगळ्या पद्धतीने आपण जर प्रेमी भक्तांचा विचार केला, बाईसा हे पात्र आपल्या समोर सतत लीळा चरित्रामध्ये गेल्यानंतर येत असतं. त्या बाईसांनी परमेश्वराला पुऱ्या लीळा चरित्रामध्ये कधीही जास्त प्रश्न विचारले नाही. आणि एक दोन प्रश्न अपवादात्मक विचारले तर ते पण असे विचारले की स्वामी श्री चक्रधरांना स्वतःच्या आईची शपथ घेऊन त्यांना ते थांबवावं लागलं. म्हणजे प्रेमी भक्ताची जी चाल आहे, प्रेमी भक्ताची जी निष्ठा आहे, ती अत्यंत वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या धाटणीची असते. आणि म्हणून परमेश्वराला सुद्धा या जीवाकडून असाच कड आहे का या जीवानी प्रेम मिळवावं. प्रेमी भक्त जेवढा सहजासहजी परमेश्वराला प्राप्त करू शकतो आणि ज्या अडीअडचणी संकट त्याला येत नाही, त्या उलट ज्ञानी भक्ताला अडीअडचणी संकट येत असतात. परंतु ज्ञानी भक्त जो आहे, त्या ज्ञानी भक्तामध्ये अनंत प्रश्न आणि अनेक शंका असल्या कारणाने आजही आपण याचा अनुभव घेत असतो. लीळा चरित्रामध्ये तर अनेक असे सद्भक्त आपल्याला पाहायला भेटतील. परंतु आजही सोशल मीडियावरती गेल्यानंतर किंवा काही सद्भक्तांशी चर्चा केल्यानंतर ते काही विशिष्ट लीळा किंवा विशिष्ट सूत्र घेऊन त्यावरतीच आपलं चिंतन मंथन करून एक विशिष्ट विषय व्यवस्था करत असतात. खरं म्हणजे परमेश्वराचा जो धर्म आहे तो खूप मोठा समुद्र आहे. समुद्राच्या दृष्टांताप्रमाणे परमेश्वराने सांगितलंय की समुद्रामध्ये एखादा जातो, त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा व्यापार करण्याचा प्रयत्न करतो. कोणी शिंपले वगैरे गोळा करून आपलं कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करतो, व्यवसाय करतो. कोणी त्यामध्ये आत जाऊन हिरे, माणिक, मोती काढून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो. पण एक असा असतो त्यामध्ये, तो असा विचार करतो की हा समुद्र, यात काही नसेल, आणि म्हणून तो अगदी खोलवरती जातो, हिमतीनं जातो, आणि त्याला असे अनमोल असे रत्न भेटतात की त्याची किंमत होत नाही. त्याप्रमाणे परमेश्वराचं हे जे तत्वज्ञान आहे, परमेश्वराचं जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे, ते आझाद आहे, अनंत आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा कड नाही, कोणत्या प्रकारची खोलीला विशिष्ट मर्यादा नाही ना. आपली बुद्धी कशी आहे त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला ते जाणवतात, उमटवतात. ज्याप्रमाणे परमपूज्य माईम भट्टांना परमेश्वराने वेगळ्या पद्धतीने तत्वज्ञान सांगून देव आणि धर्म, जीव आणि देवता सांगण्याचा प्रयत्न केला, तीच पद्धत महादाईसांना समजावताना त्यांनी वापरली नाही. तीच पद्धत आचार्यांना समजावताना त्यांनी वापरली नाही. शांताबाईसांना कोणतं तत्वज्ञान सांगितलं नाही, लीळा सांगितल्या नाही, खूप काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या ज्या जीवनात अडचणी होत्या त्या अडचणी दूर केल्या मुलींच्या संदर्भातल्या, आणि त्या अडचणी दूर केल्यानंतर काही राहिलंच नाही, म्हणून त्या स्वतःहून परमेश्वराला शरण आल्या. आणि मग शरण आल्यानंतर परमेश्वराने 2-3 आचार सांगितला. त्या 2-3 आचारावरती त्या निष्ठा ठेवून कायमस्वरूपी शेवटपर्यंत त्यांनी त्या आचारावरती ठाम राहिले आणि परमेश्वराला प्राप्त झाले. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप परमेश्वर सांगतात, एखाद्या व्यक्तीला अगदी थोडंसं सांगतात, आणि तरीही ते परमेश्वराला ते प्राप्त करू शकतात. याचा जेव्हा आपण विचार करू, आजही परमेश्वर आपापल्या योग्यतेनुसार, ज्याच्या ज्याच्या जीवाच्या पात्रतेनुसार तत्वज्ञान सांगतात. ज्यावेळेस आपण लीळाचरित्रात जातो, सूत्रपाठात जातो, दृष्टांतात जातो, वाचन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस प्रत्येकालाच प्रत्येक समजेल अशी अजिबात गॅरंटी नाही. म्हणजे जी गोष्ट आपल्याला समजली, जी गोष्ट आपल्याला कळाली, जी गोष्ट आपल्याला उमटली, ती गोष्टच परमेश्वराने आपल्याला सांगितली आहे. जी सांगितली नाही ती आपल्याला उमटू शकत नाही, समजू शकत नाही. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच असते. म्हणून आजही परमेश्वर आपल्याला तत्वज्ञान सांगतात, आजही परमेश्वर आपल्याला समजावतात, पण आपापल्या योग्यतेनुसार. याचा अर्थ जे आपल्याला समजलं, जे आपल्याला उमटलं तेच खरं आहे असं समजून उपयोग नाही, आणि असं समजणं
हा धर्म पण नाही. कितीतरी अशा गोष्टी असतात का ज्या परमेश्वर आपल्याला सांगूनही उमटत नाही, कळत नाही. का? तर तेवढी योग्यता, तेवढी पात्रता किंवा तेवढा प्रयत्न आपल्याला नसेल आणि नसतो. म्हणून हट्ट धरला तर आपल्याला या गोष्टी समजू शकतात, कळू शकतात. सोशल मीडियावरती जात असताना काही असे ग्रुप आहे की त्या ग्रुपवरती एक विशिष्ट लीळा येत असतात आणि त्या लीळेतून ते जे परमार्ग सेवक आहे, सद्भक्त आहे, ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आज धर्मामध्ये अभ्यास लोक करायला लागले, सत्संग घ्यायला लागले, चिंतन करायला लागले. त्यामुळं वेगवेगळ्या विषयावरती मतमतांतर पण खूप झालंय आणि ह्या मतमतांतरामुळं माझंच खरं ही जी प्रवृत्ती आहे ही वाढीस लागली आहे. परंतु परमेश्वर स्पष्ट आचार्यांना सांगतात की जे मी तुम्हाला सांगितलंय ते अत्यंत अल्प आहे. जे जीवाला कळेल, जे समजेल, जे झेपू शकेल आणि जे हा जीव करू शकेल तेवढंच मी सांगितले. पेंडियाच्या गवताची पेंडी असते, त्या अनुषंगाने, त्या दृष्टांतातून किंवा त्या उदाहरणातून आपल्याला परमेश्वरांनी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं एखादी स्त्री असते, स्वयंपाक करत असताना ती भात टाकते, ती पूर्ण भात चेक नाही करत, ती एक दोन शीतं उचलते आणि त्यावरून भात झाला की नाही त्याचा अंदाज घेत असते. त्याप्रमाणे आपल्याला किती कळतंय, किती समजतंय, किती समजू शकतं, त्यानुसार परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान समजावलंय, सांगितलेलं आहे. परंतु पूर्ण धर्म समजून घेण्यासाठी आपल्या विचाराची प्रगल्भता अत्यंत मोठी असणं गरजेचं आहे. या चरित्रात गेल्यानंतर अशी कितीतरी लीळा आपल्याला दिसतील त्या भक्ताच्या मान मान्यतेसाठी परमेश्वर स्वतः लवचिक होतात आणि थोडंसं बदलतात. हे बदलणं हे परमेश्वरत्व नसतं, परंतु ह्या जीवाच्या योग्यते, अधिकारानुसार, पात्रतेनुसार त्यावेळेस परमेश्वराने ती लवचिकता स्वीकारलेली असते. कारण त्याला ह्या जीव, हा सद्भक्त, हा सांभाळायचा असतो, त्याला प्राप्तीला न्यायचं असतं. आपल्यामध्ये तेवढी योग्यता नाही की परमेश्वराला आपण प्राप्त करू. मागच्या सत्संगामध्ये आचार्यांना समजावताना परमेश्वराने सांगितलं की हा जीव काय परमेश्वराला कधीच प्राप्त करू शकत नाही, कारण तो निर्दोष नाहीये, तो कशाने तरी दोषाने भरभटलेला आहे. आणि म्हणून दुःख करायला लागलेल्या आचार्यांना परमेश्वर धीराचं व्हावं सांगून या अयोग्य जीवाला मीच योग्य करतो आणि प्राप्तीला घेऊन जातो, या आश्वासन परमेश्वर आचार्यांच्या करवी आपल्याला देतात. ना आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की 2-3 लीळा समजल्या आणि त्यातून आपण मत मांडणं किंवा मत तयार करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आजकाल कोणी म्हणतं देवपूजा करू नका, एक विचार आहे, कोणत्या अनुषंगाने तो विचार त्यांचा तयार झाला हे आपल्याला सांगता येत नाही. परंतु साधन जर नसेल तर साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. परमेश्वराने कुठेही सांगितलं नाही हे दगड, ओटे, गोटे हे परमेश्वर आहे, हा प्रसाद हे परमेश्वर आहे आणि त्यालाच तुम्ही परमेश्वर समजा. परमेश्वराने बऱ्याच गोष्टीचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे, परंतु आपण समजून घेण्यास कल्लत केल्यामुळं त्याविषयी आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड, गैरसमज किंवा अज्ञान, अन्यथा ज्ञान पसरलेलं आहे आणि तेच आपण लोकांना सांगत सुटलो आहे. खरं म्हणजे परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, दगड, ओटे, गोटे हे तुम्हा वंदनीय आहे, नमस्करणीय आहे. मग ते करण्यातून तुम्हाला काय होईल? प्रसाद करण्यातून काय होईल? ज्यावेळेस एखादी वस्तू आपल्या पासून दूर गेलेली एखाद्या व्यक्तीची आपल्याला दिसते, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या संदर्भात आपल्याला आठवणी आपल्या मनामध्ये दाटून येतात आणि क्षणभर त्या आठवणीमध्ये आपण त्या व्यक्ती जवळ जातो किंवा त्या व्यक्तीला आपल्या जवळ आणत असतो. अशा पद्धतीची ही देवपूजा आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या स्थानावर जातो तर ते स्थान करत असताना तिथली लीळा आठवून
ते दुःख करून ते जर स्थानवंदन केलं तर नक्कीच आपण परमेश्वरावर जवळ जात असतो किंवा परमेश्वराला आपल्या जवळ आपण आणत असतो. त्याच पद्धतीचे प्रसाद जोड असतील, त्याच पद्धतीचे विशेष असतील. ही स्थानाची, विशेषाची किंवा प्रसादाची जी सेवा परमेश्वराने उपलब्धी आपल्याला करून दिलेली आहे ती खरं म्हणजे खूप अनमोल आहे. पण ती न समजून घेतल्यामुळे आपल्यामध्ये मतांतर तयार झालेलं आहे आणि ते किती चुकीचं आहे, त्याला काय आधार नाही, कसं प्रमाण नाहीये ते आपण समजून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जसं देवपूजेच्या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे अनुसरण घेण्याची गरज नाही, संसारात राहूनच परमार्थ करता येतो आणि तो परमार्थातून परमेश्वर भेटतो, ही जी भावना दृढ व्हायला लागली आहे आणि काही लोक सांगत सुटले. खरं म्हणजे हा जीव मतित्रयाने बांधलेला असल्यामुळं, अनादि अविद्येने नकारात्मक झाल्यामुळं जे आपल्याला जमत नाही किंवा जे आपल्याला होणार नाही किंवा जे आपल्याच्याने होऊ शकत नाही त्या गोष्टीचा तो विषय व्यवस्था करतो आणि त्यातून काहीतरी जर त्याला प्रमाण भेटलंच एक दोन वेळेचं सूत्रांचं तर तो घेऊन ते पळत असतो. जसं एखादा कोल्हा असतो, द्राक्ष खाण्यासाठी जात असतो आणि ते द्राक्ष खाण्यासाठी तो प्रयत्न करत असतो, उड्या मारून मारून थकतो, पण त्याच्या हातात काही द्राक्ष लागत नाही. आणि मग ज्यावेळेस त्याला द्राक्ष खाता येणार नाही हे त्याच्या लक्षात येतं, त्यावेळेस तो सांगत सुटतो की द्राक्ष आंबट आहे, ते खाऊ नये. तशी आपली गत झालेली आहे. नकारात्मक विचार आपल्यामध्ये दृढ झाल्यामुळं आपण काहीतरी गोष्ट घेऊन पळतोय आणि त्या पळण्यातून आपण आपल्या जीवनाचं किती मोठं नुकसान करून घेतोय हे लक्षात येत नाही, हे चिंतन आपण करत नाही. खरं म्हणजे या ज्या गोष्टी आहे सांगण्याचा उद्देश काय, की सोशल मीडियावरती एक दोन वेळा एक लीळा येत राहिल्या की संसार हा लटका म्हणून सोडू नये आणि साच म्हणून घेऊ नये, त्याला टाळू नये. याचा अर्थ, त्या शब्दाचा अर्थ घेऊन तो संसार न सोडण्याचं परमेश्वराने सांगितलंय का काय, याच्यामध्ये मनामध्ये काही लोकांचा संभ्रम निर्माण झाला. खरं म्हणजे अनुसरण हे मस्ट आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. आत्ताच निवडणुका झाल्या आहे, प्रत्येकाने आपापलं कर्तव्य मतदानाच्या माध्यमातून बजावलं असेल. ते मतदान करायला जात असताना सरकारने कायद्याने एक अट टाकलेली असते आणि ती अट आपण जात असताना पाळण्याचा प्रयत्न करतो. ती जर त्या अटीत आपण बसलो तरच आपल्याला ते मतदान करता येतं. व्यक्ती 18 वर्षाची पूर्ण असायला पाहिजे, त्याचं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे आणि मतदान करायला जात असताना त्याच्याजवळ फोटो, स्वतःचा फोटो असलेला ID प्रूफ काहीतरी असलं पाहिजे. मग त्याच्यात रेशन कार्ड असू शकतं, ड्रायव्हिंग लायसन असू शकतं किंवा निवडणूक आयोगाने जे सेशन कार्ड दिलेलं आहे ते असू शकतं किंवा पॅन कार्ड असू शकतं, आता आधार कार्ड असू शकतं. असे अनेक, यापैकी एक आपल्याला हवं आहे. यदा कदाचित आपण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे सर्व जे पर्याय कायद्याने आपल्याला दिलेले, ते कायद्याचे पर्याय सर्व जर आपण घेऊन गेलो मतदान करायला, फोटो ID जितके असतील तेवढे, पासपोर्ट पासून अगदी लायसन असेल, आधार कार्ड असेल, सर्वच कागद जर घेऊन गेलो आणि आपण त्यांना सांगितलं त्या अधिकाऱ्यांना की आम्हाला मतदान करू द्या, पण ते पहिलं काय सांगतील, मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का. जर मतदार यादीत नाव असेल तर यातलं कोणतंही एक नेलं तरी चालेल, पण मतदार यादीत नाव नसेल, यातले सर्व जरी घेऊन गेलो तरी आपल्याला मतदान करता येत नाही, करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी अनुसरण ही व्हेरी व्हेरी IMP आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे पर्यायात्मक गोष्टी परमेश्वराने अनेक सांगितलेल्या आहेत. त्यातल्या आपण काही स्वीकारल्या, काही नाही स्वीकारल्या तर काही फरक पडत नाही. जर यदा कदाचित अनुसरण नाकारलं तर परमेश्वराने आचार मालिकेचे जे सूत्र आहे ते सांगण्याचीच गरज राहिली नसती किंवा ते सांगितलंच नसतं
किंवा सांगितलंय तर त्याला कोणत्या प्रकारचं अर्थच आता उरत नाही. परंतु काही लीळेच्या माध्यमातून एक दोन लीळा घेऊन जर आपण ती विषय व्यवस्था करत असेल तर आपल्यासारखे अन्यथा ज्ञानी आपणच आहोत. आपल्याला परमेश्वरांनी बोध दिलाय, त्याचा किती उपयोग आपण करून घेतोय आणि कसा करतोय याचा विचार केला पाहिजे. या चरित्रामध्ये अशा कितीतरी लीळा आहे तर त्या लीळेमध्ये परमेश्वर स्वतःला महादेव म्हणून घेतात, चांगनाथ म्हणून घेतात. त्या भक्ताच्या मानमान्यतेसाठी ते स्वतःला बदलावतात, बदल घडून आणतात. याचा अर्थ मग आपण परमेश्वराला परमेश्वर न समजता महादेव समजायचं का? आणि ते समजत असताना आपण काय करतोय, कशासाठी करतोय याचा विचार न करता त्याच्यापासून दूर जायचं का, हा आपण विचार केला पाहिजे. अशा खूप लीळा आहेत. त्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी दाखवता येतील. पूर्वार्धामध्ये 689वी लीळा आहे, स्मरणस्पाट लीळा चरित्रामधली. राक्ष ह्या महादेव दर्शने हटे नमस्कारू ग्रहण नामकरण. खरं म्हणजे परमेश्वर एक वेळेस सत्यदेवीच्या अंगणामध्ये आलेले आहे. त्या देवळात परमेश्वराचं अवस्थान झालेलं आहे. त्याच वेळेस काही भक्त तिथे येऊन परमेश्वराला दंडोत घालतात. राक्षे गावाचं एक रामदेव नावाचे जे भक्त आहे ते देवाजवळ बसतात, नमस्कार करतात. आजूबाजूचे सर्व भक्त यजमान आलेले त्यांनी पण नमस्कार केलेला आहे. परंतु त्यांच्या नमस्कारामध्ये आणि इतरांच्या नमस्कारामध्ये परमेश्वराला बदल दिसतो आणि म्हणून परमेश्वर त्यांना प्रश्न करतात की सर्व लोक आले, मला नमस्कार केला, तुम्ही का करत नाही? ते म्हणतात नाही, आम्ही कोणालाही नमस्कार करत नाही, आम्ही फक्त आमच्या महादेवालाच करतो. आणि जर तुम्ही आम्हाला आमचा महादेव जर दाखवत असाल तर मग आम्ही पण तुम्हाला नमस्कार करतो. परमेश्वर स्वतः सांगतात ठीक आहे, आम्ही तुमचा नमस्कार घेऊ म्हणे, तुम्ही आम्हाला नमस्कार पण कराल, पण तुमच्या महादेवाला तुम्ही ओळखा म्हणे. त्याने मग मी कसं ओळखणार नाही म्हणे, मग कसे सांगा. मग ते आपल्या कल्पनेच्या माध्यमातून महादेव कसा असेल किंवा कसा आहे हे परमेश्वराला सांगतात. का कर्पूर गौर, ऋषभवाहन, अर्धांगी पार्वती, पंचवगत्र, त्रिनेत्र, पिंटा जटे, वाघांबर प्रावर्ण, अशा वेगळ्या पद्धतीनं त्रिशूळ, डौरू, त्याच्या कल्पनेतून त्यांनी त्याच्या महादेवाला परमेश्वरासमोर साकारलेलं आहे. आणि यातून ते महादेवाला आम्ही म्हणे ओळखतो असं परमेश्वराला सांगतात. आणि त्याच वेळेस परमेश्वराने त्यांच्या महादेवाची प्रतिकृती तयार करून त्याला दर्शन दिलं. का गगन मार्गे म्हणे तुमचे महादेव येत आहे, बघा म्हणे, नीट बघा म्हणे, चांगले बघा आणि घाला दंडोत म्हणे. त्यांनी त्या पद्धतीनं तो महादेव बघितला येताना आणि दंडोत घालून दर्शन घ्यायला लागलेले. दंडोत घालायला त्यांनी दंडोत घातल्यानंतर परमेश्वर म्हणता उठा आता. आणि उठल्याबरोबर ते महादेव गायब झाले. परंतु त्याची परमेश्वराजवळ बुद्धी बसली आणि हेच माझे महादेव आहे ही त्यांची मानसिकता तयार झाली. परमेश्वराला ते दंडोत घालायला लागले. घरी गेले, आपल्या बायकोला सांगतात की प्रत्यक्ष महादेव इथं आलेले, त्यांचं दर्शन घ्यायचंय, चाल. आणि ती घेऊन जाते. देवाला विडा अवसर वगैरे सर्व करून ते महादेव म्हणून परमेश्वराचं पूजन करतात. आता ह्या लीळेचा संदर्भ घेऊन आणि प्रमाण घेऊन आपण श्री चक्रस्वामींना परमेश्वर न समजता ह्या महादेव नावाच्या देवतेला त्याचा आधार घेऊन देवता म्हणायचं का, महादेव म्हणायचं का, ह्या गोष्टी आपण समजून घेत नाही की आपण काय करतोय. पण परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय की भक्त कोणता आहे, कसा आहे, प्रसंग काय आहे, आणि त्यानुसार मग मी हे तत्वज्ञान
सांगत असतो. अशा कितीतरी लीळा आहे की ह्या लीळेमध्ये आचार्य आणि एकदा एक भक्त त्यांची पैज लावतात. आचार्य म्हणतात, स्वामी प्रत्यक्ष परमेश्वर, आणि तो म्हणतो, नाही, माझा चांगनाथ. म्हणे, चला परमेश्वराला आपण विचारू स्वामींना. म्हणे, जर स्वामींनी असं जर सांगितलं तर ते मी नाही, तर मी धोतर फाडील, टक्कल करेल आणि निघून जाईल. परमेश्वराकडे आल्यानंतर त्या भक्ताची मानसिकता आणि त्यांनी घेतलेला पण, त्यांनी मारलेली पैज, हे ओळखून परमेश्वरत्व सोडून थोडा वेळ त्याच्या देवतेसारखं होतात. आचार्यांना याचं खूप आश्चर्य वाटतं, आणि ज्यावेळेस परमेश्वराला ते विचारतात तर परमेश्वर म्हणतात, अरे बाबा, यांनी धोतर फाडून टक्कल करून निघून जाण्यापेक्षा मी थोडा वेळ जर त्याच्यासारखं जर बदललो तर काय फरक पडतो. या लीळ्यांचा आधार घेऊन आपण काय परमेश्वराला परमेश्वर न समजता देवता समजायच्या का? अशा कितीतरी लीळा तुम्हाला दिसेल आणि समजेल. त्या लीळेतून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आपण नेमका कशाचा, कोणत्या प्रकारे, कशा पद्धतीनं विचार करतोय. परमेश्वराने कोणतीच गोष्ट सांगायचं परमेश्वर विसरलेलं नाही. काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे, सूत्राचा अर्थ दृष्टांती बघावा, सूत्राचा अर्थ प्रकरणोश बघावा. हे स्पष्ट आधार आणि प्रमाण आपल्याला परमेश्वराने देऊन ठेवलेले, परंतु त्या सूत्राचा अर्थ समजून घेत असताना परमेश्वराने घालून दिलेले जे नियम आहे, जर ते आपण नाही समजून घेतले तर आपण ज्या भक्तीत आहोत त्या भक्तीतून कितीतरी लांब फेकल्या जाऊ. आणि म्हणून आपण धार्मिकता करत असताना खूप सावधपणे आपल्या बुद्धीला चालना देऊन, विचार करून, चिंतन करून याचं तत्वज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. एक तर आपली कोणावर तरी निष्ठा असली पाहिजे, जे यथार्थ ज्ञान आपल्याला सांगू शकतात, किंवा आपली बुद्धी तेवढी प्रगल्भ असली पाहिजे की ही गोष्ट आपण समजून घेऊ शकतो. आणि म्हणून गुरुमुख हे आपल्याला घ्यायला लावलेलं आहे. गुरुमुख हे म्हणजे विशिष्ट व्यक्ती नव्हे. मागच्या वेळेस मी स्पष्ट केलेलं आहे की जी व्यक्ती हा विषय आपल्याला योग्य पद्धतीनं समजून सांगू शकते आणि तो विषय आपल्याला योग्य पद्धतीनं समजून घेऊ शकतो, ती व्यक्ती आपल्यासाठी गुरु असते. म्हणून हा गैरसमज आपल्या मनातून आपण क्लिअर केला पाहिजे, काढला पाहिजे की परमेश्वराने जी बी गोष्ट सांगितली आहे ती गरजेची आहे म्हणूनच सांगितलेली आहे, आणि जे सांगितलेली त्या गरजेनुसारच सांगितलेली आहे. ज्या जीवाला जे करता येऊ शकतं तेच सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानी भक्त हा खूप चिकित्सक असतो, परंतु तो भरकटण्याची जास्त शक्यता असते. त्याला अडचणी पण भरपूर असतात. मागच्या वेळेस मी एक उदाहरण दिलं होतं का, एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जायचंय, परंतु तो ज्ञानी भक्ताला किती प्रयास करावा लागतो, किती कष्ट करावं लागतात. त्यातून निघाला, त्यातून त्याच्यावरती मात जर केली तर तो कुठं जाऊ शकतो. तसं प्रेमी भक्ताचं नाहीये. आणि म्हणून प्रेमी भक्त होण्याचा प्रयत्न करा. ज्ञान घ्यायचंय, ज्ञानाशिवाय काहीच होत नाही, परंतु ते ज्ञान कोणत्या पद्धतीनं, कोणत्या नियमाने घ्यायचंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्ञानी भक्त आणि प्रेमी भक्त यातला जो बदल आपण जर समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल. हे तर लीळा चरित्रात याचे अनेक प्रमाण आपल्याला भेटतील, परंतु श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या शंका ज्या निर्माण झाल्या त्या फेडण्यासाठी स्वतःचं विश्वरूप तर दाखवलं, परंतु विश्वरूप दाखवल्यानंतरही मी कसा श्रेष्ठ आहे, सर्वांपेक्षा कसा वेगळा आहे, चैतन्य परमी कसा आहे हे सांगण्यासाठी परमेश्वर प्रत्येक विश्वामध्ये जी गोष्ट मोठी आहे त्या ठिकाणी अहंकार घेऊन तो मी आहे असं सांगतात.
जे जे मोठे ते मी आहे. याचा अर्थ अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न ते काय करतात, किंवा अर्जुना का सांगतात, काय सांगतात ते, तर तुझ्या डोक्यात जी गोष्ट आहे ना, का ह्या विशिष्ट गोष्टीविषयी हे मोठे, तसं नाहीये, तो मीच आहे. कारण त्याच्या पलीकडे मी आहे. सर्व काही तो मीच आहे. अर्थ आहे, तर्क मीच आहे, उच्चस्रावा तो मीच आहे, ऐरावत तो मी आहे, धनुर्धर राम तो मी आहे, आदित्यात विष्णू, नक्षत्रात चंद्र, देवामध्ये इंद्र तो मी आहे. तरी श्रीकृष्ण चक्रवर्ती परमेश्वरांच्या त्या शक्तीच्या ठिकाणी अहंकार स्वीकारून स्वतःचं अस्तित्व स्पष्ट करण्यासाठी अर्जुनाला स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि ही गोष्ट संजयाच्या माध्यमातून समाजामध्ये आली, आणि म्हणून सर्व लोक आजही श्रीकृष्ण महाराजांना विष्णूचा अवतार मानतात. का तर ते संजय श्रीकृष्ण भगवंताला 4 भुजा असलेल्या विष्णूचे अवतार मानत होते, आणि त्या पद्धतीनं बघित होते, त्या पद्धतीनं बघितल्यामुळे त्याच पद्धतीनं सांगत होते. तीच गीता लिहिली गेली. परंतु ह्या विश्वामध्ये, ह्या जगामध्ये, या सृष्टीमध्ये मानव असा एक वर्ग आहे, तर तो एकच असा वर्ग, असा एकच जीव आहे का तो श्रीकृष्ण महाराजांना विष्णूचा अवतार मानत नाही. का तर विष्णू एक देवता आहे, श्रीकृष्ण महाराज हे परब्रह्म परमेश्वर आहे. हे कधी आपल्याला समजलं, ज्यावेळेस एका अवताराने दुसऱ्या अवताराविषयी स्पष्टीकरण केलं. परमपूज्य माईन भट्टांना सुद्धा सांगण्याच्या वेळी श्री चक्र स्वामींनी ह्याच गोष्टी प्रथम क्लिअर केल्या, आणि ह्याच गोष्टीच्या माध्यमातून प्रथम श्रीकृष्ण महाराज सांगितले. का तर ते जगमान्य अवतार आहे, सर्वमान्य अवतार असल्यामुळं त्यांची बुद्धी त्याच्यावरती जाऊन मग पुढे वेगवेगळ्या अवताराच्या नाम, वेगवेगळ्या अवताराच्या माहिती परमेश्वर सांगतात, आणि मग स्वतःपर्यंत घेऊन येतात. असा गैरसमज अनेक लोकांचा झालेला आहे. परंतु आपल्याकडे ब्रह्मविद्याशास्त्राची जी दिव्य दृष्टी परमेश्वरांनी स्वतः दिलेली आहे, त्या दिव्य दृष्टीच्या माध्यमातून आपल्यामध्येही जर तसाच गैरसमज आणण्यासारखा होत असेल, तर ती दिव्य दृष्टी, तो बोधरूपी जी शस्त्र आहे, आपल्याला परमेश्वराने देऊ नये, आपण त्याचा योग्य पद्धतीनं उपयोग करून घेत नाही असं होईल. आणि म्हणून अशा अनंत सृष्टी, अनंत जन्म जसे गेले तसं ही पण सृष्टी आणि ही आपण जन्म जाऊ शकतो. आणि म्हणून अभ्यास करत असताना ज्ञानी भक्त व्हा, अभ्यास करा, चिकित्सा ठेवा, प्रश्न विचारा, परंतु एखादी 2 लीळा घेऊन पळू नका, एखादं 2 सूत्र घेऊन पळू नका. कारण हा अथांग सागर आहे, आणि हे समजून घेत असताना सर्व बाजूनी, सर्व अंगाने विचार करून जेव्हा आपण पुढे जाऊ, त्यावेळेस तो सर्वांगाने परमेश्वर आपल्याला समजेल आणि भेटेल. आणि जीव हा जो आहे, ह्या जीवाचा पदार्थ आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्ञानी भक्त हा जीवच आहे, प्रेमी भक्त हा जीवच आहे, परंतु प्रवृत्त्या वेगळ्या, विचारधारा वेगळी, उद्देश वेगळा, ध्येय वेगळे, आणि कृती पण वेगळी. एकच जर जीव असेल तर वेगळं असं का व्हावं? तर आपला प्रयत्न आणि आपली जोड याच्या पाठीमागचे कारण आहे. आणि म्हणून आपण कशा पद्धतीनं आणि कोणाकडून हे घेतोय त्याच्यावरती खूप अवलंबून आहे. खरं म्हणजे आपण परमेश्वराकडूनच घेतो, आणि परमेश्वरांनीच आपल्याला द्यावं, परमेश्वरांनीच आपल्याला परमेश्वर देत असतात. ही प्रार्थना जर आपली सतत असेल तर आपल्याला नक्कीच प्रत्येक गोष्टीचं चिंतन केल्यानंतर त्याचा उमट होऊ शकतो. जीव हा पदार्थ आपण अभ्यास करत असताना जीवामध्ये केवळत्व आहे, म्हणजे अत्यंत शुद्ध असलेला हा जीव अनादि अविद्येने मळालेला कसा आहे हे आपण बघितलं. आणि ती अनादि अविद्या आपल्याला कशी चिटकली आहे, ती आपण कशी काढू शकत नाही, याच्यासाठी परमेश्वर वज्र किटकेच्या दृष्टांतातून आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. उद्धरण प्रकरणामध्ये 54व सूत्र परमेश्वर स्पष्ट सांगतात की मग म्हणजे केव्हा तरी त्या जीवाची योग्यता झाल्यानंतर परमेश्वर आपुल्या कृपा शक्ती करूनी, परमेश्वर स्वतःच्या कृपेच्या अधीन असल्यामुळं त्या कृपेच्या माध्यमातून त्याची म्हणजे त्या जीवाची अनादि अविद्या छेद करतात.
मूळ विद्या छेद करतात, अज्ञान छेद करतात, आणि मग त्यावेळेस परमेश्वराची प्राप्ती या जीवाला होत असते. हा वज्रकिटकीचा जो दृष्टांत आहे, मागे एका पहिल्या सत्संगामध्ये आपण तो बघितलेला आहे. कोण्या एका माणसाच्या आतड्याच्या आतील पदराला सुरणाच्या कांद्याच्या अंगी जशी स्वभावताच खाज असते, त्याप्रमाणे वज्रकिटकी नावाची किडी लागलेली होती. तिला तिथून वेगळे करण्यासाठी अनेकांनी नाना प्रकारचे उपाय केले. तिला आगीने जाळले तरी ती जाळली जाईना. शस्त्राने तिला छेदले पण ती छेदली जाईना. तिच्यावर घणाचे घाव घातले पण तिचा चुरा करण्याचा प्रयत्न केलाही तरीही तो व्यर्थ गेला. सांडशीने तिला तोडून काढण्यासाठी प्रयत्न केला, तेही अपयश पदरात आलं. अनेकांना रोगाचं निदानच होईना. त्यांच्या उपायाने रोग दूर होण्याऐवजी त्यापासून त्या माणसाला दुःखच होऊ लागलं. रोग कोणता हे माहीत नसल्यामुळे उपाय करतात, आणि उपाय जरी करत असले पण त्या माणसाला त्रास तर होतोच ना, दुःख तर होतच ना. म्हणून एक असं आहे का ज्याला रोग माहिती आहे, उपाय माहित नाही. एक असं आहे का ज्याला उपाय माहिती आहे, त्याला रोग माहित नाही. अशा पद्धतीचं हे कर्म करत असताना अनेक कर्म जोडत आपण दुःखाला जात असतो. काही जवळ उपाय होता तर रोगाचे निदान कळत नव्हते, काही जवळ निदान होतं तर उपाय समजत नव्हता. रोगाचे योग्य ते निदान करून त्यावर उपाय योजना करणारा एकच होता. त्याने त्या माणसाला आपे नावाचं औषध पाजलं, त्यामुळे ती किडी चरफडून मेली. जीव स्वरूपीची या विद्या या वज्रकिटकीप्रमाणे आहे. तिचा नाश करण्यासाठी जीव अनेक उपाय करतो, त्यामुळे त्याच्याकडून नरकच, दुःखच अधिक प्रमाणात जोडले जातात. परमेश्वर स्वतः आपल्या कृपादृष्टीने जेव्हा तिचा नाश करतात तेव्हाच ती नाश पावते, अन्यथा नाही. अनादि अविद्या ही कोणत्याही कारणाने, उपायांनी किंवा कुणाकडूनही नाश पावल्या जात नाही, शिवाय एका परमेश्वराशिवाय. परमेश्वरच त्या अनादि अविद्येचा नाश करू शकतात, अनादि अविद्येचा छेद करू शकतात, आणि त्याच वेळेस आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत असते. परमेश्वराच्या प्राप्तीचे शेवटचं जे ठिकाण आहे ते अनादि अविद्या छेद करण्याचं. तोपर्यंत परमेश्वर आपल्याकडून सर्व काही जे आपण जोडलेलं असतं ते नाश पाहून आपण केवळ होण्याच्या प्रक्रियेत जात असतो, आणि फक्त शेवटची स्टेप अनादि अविद्येचा छेद झाला की आपण केवळ होतो. मग केवळ साजाते, म्हणजे परमेश्वर सारखंच आपण केवळ होतो. त्यावेळेस परमेश्वराची आपल्याला प्राप्ती होत असते. अविद्यायुक्त केवळ जीव स्वरूप जे आहे ते जर आपण समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल, अनेक गुणांनी युक्त असलेल्या जीवाचं मूळ स्वरूप मात्र केवळ आहे. आणि हे मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. परमेश्वराने महावाक्याच्या दुसऱ्याच सूत्रामध्ये जीवाची व्याख्या केलेली आहे. नित्य म्हणजे कायमस्वरूपी. ते कधी नव्हतं असं नव्हे, कधी संपणारे, नाश पावणारे असं नाही, म्हणून नित्य शब्द वापरला. केवळ म्हणजे शुद्ध, त्याच्यामध्ये थोडंही कोणत्याही प्रकारचं मिक्सिंग नाही, डुप्लिकेशन नाही, पूर्णपणे केवळ. अनादि म्हणजे अगोदर नव्हता असं नव्हे, तो अगोदरपासूनच हा जीव पदार्थ आहे. परंतु ह्या जी वस्तू आहे ती नित्य केवळ आहे, अनादीची आहे, परंतु ती अविद्यायुक्त आहे. आणि अशी जर कोणती वस्तू असेल तर परमेश्वर म्हणतात तिला जीव म्हणावं, तो जीव आहे. वस्तुतः केवळ म्हणजे विशुद्ध, निर्मळ, निर्भेळ असावं. या स्थितीत तो मोक्ष प्राप्तीला जाऊ शकतो. अनादि अविद्या घेऊन परमेश्वर या जीवाला प्राप्तीला घेऊन जाऊ शकत नाही, हा जीव सुद्धा अनादि अविद्याला घेऊन परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. ज्यावेळी या जीवाने एकही कर्म केलं नव्हतं, मूळ सृष्टीपूर्वीची जो मलिन होण्यापूर्वीची जी अवस्था होती, आणि मूळ सृष्टीपूर्वी अनादि काळापासून तो अविद्यायुक्त असल्यामुळे त्याच्या त्याच स्थितीला केवळ हे नाव आहे. अविद्यायुक्तत्वामुळे जीवाचे केवळ तो भंग पावते असे नाही, परंतु मोक्ष प्राप्तीच्या पूर्वीचा केवळ जीव अविद्येपासून मोकळा झाल्यानंतरच केवळ बनवत असतो. आणि म्हणून
केवळ झालेला जीव तोच कैवल्याला जाऊ शकतो, कैवल्य बनू शकतो. ही अनादि अविद्या आपल्याला जी चिटकलेली, ह्या अनादि अविद्येमुळेच अनेक प्रश्न, आपल्या शंका, विचार, नकारात्मकता आपल्या मनामध्ये आलेली आहे. आणि म्हणून आपण 2-3 वेळेच्या माध्यमातून त्या परमेश्वराला प्राप्त किंवा मला काहीतरी खूप वेगळं समजलंय, खूप कळलंय हे सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण ही अनादि अविद्या ही आपल्याला इतकी दृढ आहे की त्यातून आपण निघू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीला जाण्यासाठी जे जे गरजेचं आहे, जे जे हा जीव करू शकतो, तेच फक्त परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस परमेश्वराचं उत्तरपंथी जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली, बेलापूरला देव आचार्यांना सांगतात की तुम्ही असंनिधानाचा आचार विचारा. तर आचार्य स्पष्ट सांगतात की देवाविन काही धर्म असतो का? असंनिधानाचा आचार आचार्य ऐकण्यासाठी तयार नसतात. परंतु परमपूजनीय माईम भटांच्या माध्यमातून आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला असंनिधानाचा आचार परमेश्वराला सांगायचा होता. आणि म्हणून परमेश्वराने हे सांगत असताना जे जे गरजेचं आहे, जे जे आपण करू शकतो तेच सांगितलेलं आहे. आणि हे अप्रत्यक्षरित्या परमपूजनीय माईम भटांकडून वधवून पण घेतलं. आचार्य ज्यावेळेस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यावेळेस माईम भटांकडे देवाने बघितलं. आणि मग माईम भट आचार्यांना समजावतात तर आचार्य हो, देव जे आपल्याला होईल तेच आपल्याला सांगणार आहे, जे गरजेचं आहे तेच आपल्याला परमेश्वर करून घेणार आहे ना. ऐकण्यास काय हरकत आहे, तुम्ही ऐकून घ्या. याचा अर्थ परमेश्वराने हे सांगितलेलं नाहीये, हे कधीतरी कोणीतरी घुसवलंय. हे मतमतांतर आपले, ही आपली अविचार आहे, ही आपली नकारात्मकता आहे. म्हणून आपण त्याच्या पाठीमागचं मर्म काय हे समजून जर घेतलं आणि ह्या जीवाच्या आतमध्ये असलेल्या अनादि अविद्येमुळे हे सारं घडतंय हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण अधिक सावधपणे पावलं टाकून परमेश्वर प्राप्तीच्या या रस्त्याला जाऊ शकतो. त्या रस्त्यापासून भरकटू शकत नाही. आणि म्हणून आपण ही अनादि अविद्या जी आहे त्या अनादि अविद्येमुळे आपल्यामध्ये पुढे जाऊन काय काय येतंय हे आपण समजून घेऊ. ह्या अनादि अविद्येमुळेच अनेक नकारात्मक ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या त्या परमेश्वराने तांदळाच्या माध्यमातून, कोंड्याच्या माध्यमातून आपल्याला ते समजवलंय. परंतु त्याच माध्यमातून परमेश्वर अधिक आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की तांदळाच्या शुद्ध दाण्यावर कोंड्याचे 5 पदर असतात म्हटले. आता आपण कधी बघितलेलं नसतं. साळ जर बघितली असेल तर त्यात लक्षात येईल, ती बारीक जर आपण बघितली तर त्या साळेवरती असे 5 प्रकारचे वेगळे आवरण असतात. एकावर एक नव्हे, वेगवेगळ्या बाजूने एक भाग असतात. आणि ते 5 पिशी त्याला म्हणतात आपल्या या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये. त्या तांदळाच्या दाण्यावरती त्याचे पदर असतात. ज्याप्रमाणे विशुद्ध जीव स्वरूपावर अनादि अविद्या, त्यामुळे अज्ञान, या अज्ञानामुळे अन्यथा ज्ञान, अन्यथा ज्ञानामुळे जीवत्व, जीवत्वामुळे आदिमळ, या 5 पिशी असतात म्हटले. परंतु मुख्यतः या साऱ्या 5 पिशीला अनादि अविद्या हीच मूळ आहे आणि त्यामुळेच ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये आलेल्या आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. उद्धरण प्रकरणामध्ये परमेश्वर स्पष्ट सांगतात, मूळ विद्या हेतू करते. जीवाच्या योग्य अयोग्य कार्याला येण्याला तीच कारणीभूत असल्या कारण तिला मूळ विद्या म्हणतात. कारण सुरुवात तिथून आहे. या अविद्येमुळे जीव स्वरूपीचे अज्ञान कार्याला येते. अज्ञानामुळे अन्यथा ज्ञान, अन्यथा ज्ञानामुळे आद्यमळ लागून जीवत्व प्रगट होते. अर्थांतर अविद्येप्रमाणेच अज्ञान हाही जीव स्वरूपाचा दोष आहे. म्हणजे अनादि अविद्या, त्या अनादि अविद्यामुळे आपल्यामध्ये अज्ञान निर्माण होतं. अज्ञानामुळे अन्यथा ज्ञान म्हणजे चुकीचे अर्थ आपण लावायला सुरुवात करतो की जे यथार्थ नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये जीवत्व म्हणजे अहंकार निर्माण होतो. तर मी जे सांगतोय तेच खरंय, माझं मुळे मी जे म्हणतोय त्याला हे प्रमाण आहे,
ते प्रमाण आहे. ही जी विषय व्यवस्था करण्याची जी पद्धत आहे किंवा जी प्रमाण आहे किंवा ज्या गोष्टी आपल्यामध्ये आलेल्या आहेत जीवत्वामुळे जीवत्व निर्माण झालेलं आहे आणि मग त्या कारणाने आधीमुळे जो आपल्याला चिकटलेला आहे तो आधी घट्ट होत असतो आणि त्यामुळं आपल्यामध्ये अशा नकारात्मक गोष्टी दृढ होत असतात. अज्ञान अन्यथा ज्ञान म्हणजे काहीच माहिती नसणे. अज्ञान आहे ज्याला काहीच माहित नाही त्याला अज्ञान म्हणतात. अन्यथा ज्ञान म्हणजे चुकीचं ज्ञान. एखाद्या वस्तूला दुसरं काहीतरी म्हणायचं तिला अज्ञान आणि एखाद्या वस्तूला चुकीचं म्हणायचं तिला अन्यथा ज्ञान. ते अज्ञान व याचमुळे तो जीव अन्यथा ज्ञानात जात असतो आणि देवतेला स्वतःलाच परमेश्वर समजून बसतो. आणि हे तीनही मूळ सृष्टी झाल्यानंतर जेव्हा प्रलय सृष्टीत हा जीव येतो त्याच्या अगोदर तिसऱ्या मूळ सृष्टीत हा विकल्प आपण भावलेला असतो. हे आपलं कर्म आपण केलेलं असतं. या पंचप्रकाराच्या माध्यमातून देवतेच्या सत्संगामध्ये आपण जाऊ तेव्हा आपण बघू की देवतेमध्ये कोणते कोणते पंचप्रकार असतात. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. तेच परमेश्वराकडे पण असतात परंतु देवतेकडच्या असलेल्या गोष्टीला खूप मर्यादा आहे आणि परमेश्वराकडे असलेल्या गोष्टीला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. हे आपण जेव्हा समजून घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल. पण समजून न घेतल्यामुळं त्या देवतेकडे जे आहे तेच परमेश्वराकडे आहे. मग त्या देवताच का परमेश्वर नाही? किंवा पिंडस्थाच्या माध्यमातून जेव्हा आपल्या पिंडस्थ प्रकाशतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की मीच का परमेश्वर नाही. या अन्यथा ज्ञान अज्ञानामुळे निर्माण होतं आणि तो विकल्प भावतो, तो शंका घेतो, तो प्रश्न निर्माण करतो आणि स्वतःच्या प्रश्नाला स्वतःच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. परंतु ह्या स्वतःच्या चुकीच्या गोष्टीमुळं एका कर्मामुळं तो 84 लाख योनीमध्ये म्हणजे नरकामध्ये जातून भोग घेऊन परत मनुष्य जन्मात येतो. ही जी मोठी प्रक्रिया ही जर आपण समजून घेतली तर आपण आजच सावध होऊ. कोणत्या गोष्टीवरती प्रतिक्रिया देत असताना त्याचा परिणामांचा आपण विचार करू. परंतु परिणामांचा विचार का आपण करत नाही, प्रतिक्रिया का लगेच देतो, मलाच का समजतो, तर ही अनादी अविद्या आपल्याला जी चिटकलेली ती आपल्याला उमजू देत नाही. आणि म्हणून 2-4 लीळेचा आधार घेऊन आपण देवपूजा न करणं, अनुसरणाची गरज नसणं, ह्या गोष्टी आपण विषय अवस्था करत असतो. खरं म्हणजे घरात बसून घरात राहून परमेश्वर प्राप्ती शक्यच नाही, अशक्य न होणारी गोष्ट. खरं म्हणजे आजच्या काळामध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये खूप बदल झालेला आहे. तत्वसिद्धांतात बदल नाही, सूत्रपाठ तेच आहे, लीळाचरित्र तेच आहे, परमेश्वराचे सिद्धांत, आचारप्रणाली, विचारप्रणाली तीच आहे. परंतु आपल्यामध्ये बदल झालेला असल्यामुळं आपण विषय अवस्था केलेली आहे. पूर्वीचं अनुसरण म्हणजे त्याग म्हणजे त्याग. आजच्या अनुसरणामध्ये खूप उपलब्धी झालेली आहे. कितीतरी लोक मी बघतोय दीक्षा घ्यायची, 8-15 दिवस राहिले तर राहिले मार्गात, नाही तर परत आपापल्या घरी येऊन फक्त कपडे बदललेले असतात मात्र सर्व काही चालू असतं. काही तिकडे जातात तिथंही त्याच पद्धतीनं वागतात, ते संस्कार घेऊन जात असल्यामुळं घरी येण्याला अडचण नाही. तुम्हाला भिक्षा मागा अगर नका मागू त्याला अडचण नाही. अभ्यास करण्याची गरज नाही, कोणत्या मार्गातले नियम पाळण्याची गरज नाही. ही उपलब्धी आपण आपल्या मनाने करून घेतलेली तरी आपण म्हणतो देव आपल्याला होईल. शक्य नाहीये. परमेश्वराने जे परी सांगितल्या परीनं जर चाललो तर परमेश्वर आपल्याला होईल. आपण कणव जोडतोय, आपण परमेश्वर जोडत नाहीये. आपण जे करतो त्याच्यामुळे उलट परमेश्वराला खंती येते आणि आपण परमेश्वरापासून दूर दूर जातोय. पण परमेश्वराच्या जवळ जर जायचं असेल तर परमेश्वराने सांगितलेलं आज्ञा जी आहे ती प्रतिपालन आपल्याला करावं लागेल आणि तोच सन्निधान आहे. पण आज्ञा न पाळता आपण त्याच्यामध्ये विषय अवस्था करायचं, मतमतांतर निर्माण करायचं, लोकांमध्ये अन्यथा ज्ञान पसरवण्याचा प्रयत्न करायचा, हे त्याच्याही पलीकडचं दोष आहे आणि त्या दोषाला परमेश्वराला खंतीच्या पलीकडचं येईल. म्हणून आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. हे सर्व सांगण्याचा उद्देश काही लोकांनी प्रत्यक्ष फोन करून मला हे सांगितलं, काही लीळा चरित्रातले काही लीळा घेऊन सोशल मीडियावरती त्याची विषय अवस्था करण्याचा प्रयत्न केला. परंतु 1-2 लीळा म्हणजे परमेश्वराचा अवतार कार्य किंवा परमेश्वर नाही
अनंत लीळा परमेश्वराने केलेल्या आहे. अनंत तो अनंत की तो परमेश्वर अनंत आहे आणि तो समजून घ्यायला आपल्या बुद्धीची अनंतता निर्माण आपण तर करूच शकत नाही, परंतु निदान जास्तीत जास्त तिची प्रगल्भता जर निर्माण केली आणि दुसऱ्या लीळांकडे बघून त्या काकोकाक्षा भावार्थ प्रमाणे ती विषयावस्था जर आपण करू शकलो तर आपल्याला हा धर्म समजेल किंवा परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. आपण आता पुढच्या या विषयामध्ये जात असताना जीवाचे दोष म्हणजे जीवामध्ये नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या अनादि अविद्येमुळे निर्माण झाल्या, परंतु निर्माण झाल्या तरी मग आपण त्या काढू शकत नाही का? आणि त्या काढण्यासाठी आपल्याला हे जीवाचे दोष आपल्याला अभ्यासायचे. आणि जीवाचे महत्वाचे दोष, अत्यंत गरजेचे दोष परमेश्वराने स्पष्ट आणि पहिल्यांदा सांगितले: विकार, विकल्प आणि स्वभाव. आणि आस्तिपरीमध्ये परमेश्वराने ह्याच दोषाची निराकंता करून त्याच्यावर संयम ठेवून हा जीव परमेश्वराला म्हणजे मला प्राप्त करू शकतो असं स्पष्ट सांगितलंय. आणि तेच दोष आपल्यामध्ये पहिल्यांदी अभ्यासामध्ये येतात आणि येणार आहे. मी विकार म्हटलं की आपल्या डोक्यात एकच येतं का विषय, विषय भोग. परंतु विकार या शब्दाचा जर मराठी सहजासहजी अर्थ जर घेतला तर विकार म्हणजे बदलणे. जी जी गोष्ट आपल्याला बदलायला लावते तो प्रत्येक गोष्ट विकार आहे. मग आपल्याला कपडे दुसऱ्याचे बघितल्यानंतर आपल्याला ते हवेसे वाटतात आणि ते आपल्याला घ्यावेसे वाटतात, तो एक प्रकारचा विकारच आहे. खाण्यामध्ये दुसऱ्याच्या ताटाकडे बघून आपण ते घेण्याचा प्रयत्न करतो किंवा ते आपल्याला हवंय ही अपेक्षा ठेवणं हा एक विकारच आहे, कारण बदलतोय आपण. आणि हे बदलणं आपल्याला क्षणोक्षणी पावलोपावली निर्माण होत असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विकृत असतो आणि हे विकरणं परमेश्वराने अनेक वेळेच्या माध्यमातून आचार्यांकरवी आपल्याला समजावण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा विकार काय आहे याचं तुम्ही नक्की चिंतन करा. या चरित्रामध्ये जाऊन विकाराच्या संदर्भात ते लीळा तुम्हाला बघता येतील का, शोधता येतील का हे बघा. त्याचप्रमाणे सूत्रपाठामध्ये जाऊन काही असे सूत्र आहे का जे विकारावरती परमेश्वराने स्पष्ट सांगितलेले, ती वेगळे करण्याचा प्रयत्न करा. हा अभ्यास आहे आणि तुम्ही अभ्यास केला तो तुम्हालाच उपयोगी पडणार आहे. ज्यांनी केला त्याला त्याचा देव त्याला भेटणार आहे. मी सांगितलंय तुम्हाला कळेल अजिबात गॅरंटी नाही. मी समजवलंय तुम्हाला समजेल अजिबात गॅरंटी नाही. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला परमेश्वराने जे साधनं दिलेले उपलब्ध करून त्यात जावंच लागेल. मग ते लीळाचरित्र असेल, सूत्रपाठ असेल, दृष्टांत असेल. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर खूप मोठा वटवृक्ष हा अभ्यासासाठी परमेश्वराने उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु आपण अत्यंत प्राथमिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्राथमिक अभ्यास करता करताच आपल्याला पुढे सरकायचंय. या विषयावरती आपण खूप बोलू शकतो. विकाराच्या सर्व लीळा आपण घेऊ शकतो, सूत्र घेऊ शकतो, ते प्रकरणावशात मग त्या सूत्राचे अर्थ मी सांगू शकतो. परंतु त्याला वेळ किती जाईल याचा विचार करा. म्हणून या सत्संगामध्ये आपण त्याचा फक्त नेमका अर्थ समजून घेणार आहोत आणि तो अर्थ समजल्यानंतर तशा लीळा आपण शोधणं, तसे सूत्र आपण शोधणं आणि ते आपण स्वतः घरी अभ्यासून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं. खरं म्हणजे विकार हा अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्यातून आपण कधीच बाहेर पडू शकत नाही, त्याला आपण कधीच नष्ट करू शकत नाही. म्हणून परमेश्वराने आस्तिपरीच्या पहिल्या सूत्रामध्ये विकार, विकल्प, शून्य सांगितलंय. विकार, विकल्प नष्ट नाही सांगितलं, कारण ते नष्ट होऊच शकत नाही. विकारा वेगळा हा जीव होतच नाही, हे परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय. मग होत नाही तर मग आपण विकाराचा विचारच करायचा नाही का? विकाराचं वेगळं व्हायचंच नाही का? परमेश्वर म्हणतात केलं तर होईल. अशी कोणती गोष्ट आहे का जी होणार नाही? म्हणून परमेश्वर अपेक्षा करतात आपल्याकडून का विकाराची शून्यत्व तुमच्यामध्ये जर निर्माण झाली तर ह्या गोष्टी तुम्हाला माझ्यापर्यंत
घेऊन येऊ शकतात, अन्यथा मीही काही करू शकत नाही. म्हणून परमेश्वराला सुद्धा या गोष्टीचं लिमिटेशन आहे. खरं म्हणजे परमेश्वर अनार्जित दाता आहे. त्यांनी ठरवलं तर लगेच आपल्याला प्राप्ती आणि सर्व गोष्टी थांबून टाकू शकतात. परंतु तसा प्रयत्न परमेश्वराने 3-3 वेळा केलेला आहे. मूळ सृष्टीमध्ये स्वतः परमेश्वराने आपल्याला तत्वज्ञान दिलं, पण तिथं आपण काही घेऊ शकलो नाही. तेव्हा आताही परमेश्वराने आल्यानंतर आपण एवढं सांगितल्यानंतर घेतोय का? सन्निधानातल्या चरित्रामध्ये आपण गेल्यानंतर कितीतरी सद्भक्त असे होते तर ते परमेश्वराचं किती ऐकत होते. मार्कंड नावाचे भक्त, 22 भाचे, परमेश्वराच्या सन्निधानात राहून खोटं नाटं बोलणं, चोरी करणं, अशा प्रकारचे संस्कार तिथपर्यंत त्यांचे गेले होते. हे कशाने होतं? आज खोटं बोललं तर उद्या आपण बोलणार आहे, आज चोरी केली तर उद्या आपण चोरी करणार आहे. आणि हेच पुढं पुढं वाढत जाऊन परमेश्वराचं सन्निधान जरी आपण एकीकडे मिळवत असलो तर दुसरीकडे संस्कार पण आपण घेऊन जात असतो. आणि म्हणून हा विकार, हा विषय इतका मोठा आहे, स्ट्रॉंग आहे. परंतु परमेश्वराने आपल्याला खूप तत्वज्ञान सांगून त्याबद्दल जी भीती, गैरसमज आपल्या मनामध्ये झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला खूप पारदर्शकपणे सांगितलेले आहे. खरं म्हणजे आपण विकारी आहोत, हे सर्व जग, सर्व जीव विकारी आहे असं नव्हे. परमेश्वराच्या सन्निधानात असलेले जीव म्हणजे आचार्य, हे सुद्धा यांच्या संदर्भात परमेश्वराने कितीतरी माध्यमातून आपल्याला या गोष्टी सांगितलेल्या आहे. एकदा आचार्य माती काम करत असताना, म्हणजे व्यापार करत असताना सर्व सद्भक्त, आणि त्यावेळेस थंडीचे दिवस होते, तर इतर भक्तांना खूप थंडी वाजल्यामुळे त्यांनी तो व्यापार बंद केला आणि बाजूला जाऊन बसले. परंतु आचार्य मात्र काही थांबले नाही, ते त्यांचा व्यापार करत राहिले. तेव्हा नाथोबांना प्रश्न पडला आणि त्यांनी डायरेक्ट नागदेवता आचार्यांना विचारलं की तुला कसं थंडी वाजत नाही, तुला का हिव वाजत नाही? परंतु तेव्हा आचार्य थोडस अहंकाराने, गर्वाने काय सांगतात की आम्ही वैरागी माणसं, आम्हाला कशाची थंडी. परंतु त्यावेळेस देव जवळच होते, देव बघतात. आणि परमेश्वर स्पष्ट एक सूत्र सांगतात, पोरा जीवाशी वैरागी मिरू आवडी, हाही आधी करून एक विकारच किंगा. म्हणजे विकाराची जी स्पष्टता करण्यासाठी परमेश्वर स्पष्ट सांगतात का एखादा खरंच वैरागी असेल आणि त्याला ते मिरवण्याची जर हौस असेल तर तो बी एक विकारच आहे. या विकारामध्ये मतमतांतर असू शकतं, परंतु त्याच्यामध्ये जी परमेश्वरांनी मांडणी केली ती खूप सुंदर आहे. विकारानेच परमेश्वराच्या धर्मापासून आपण जाऊ शकतो आणि ह्याच विकाराने आपण परमेश्वराला प्राप्त पण करू शकतो. हे राजस विकार, तामस विकार, सात्विक विकार, निर्गुण निराकाराचा विकार, हा जो विकार आपण जर समजून घेतला तर ह्याच विकाराने परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो. आचारांमध्ये विकार होता, परंतु तो ऊर्ध्वगतीचा होता. आणि तो ऊर्ध्वगतीचा विकार परमेश्वराने जसजसं त्यांना सांगितलं तसतसं त्यांनी आपल्या मनामध्ये उतरवलं, तसतसा जीवनामध्ये बदल घडून आणला आणि म्हणून ते आचार्य झाले. म्हणून परमेश्वराच्या सन्निधानातल्या जीवापैकी आचार्य एक श्रेष्ठ भक्त होऊन गेले. पण विकार हा जो विषय आहे ते जीवाचं मूळ स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये त्यातून विकार जीवातून कधी निघू शकत नाही, जीव काढू शकत नाही आणि त्याच्या वेगळा तो होऊ शकत नाही. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात कीर्ती कठ्याच्या दृष्टांतातून, अनुसरलेला जो पुरुष आहे त्यांनी जर कीर्तीपर क्रिया जर करत राहिला म्हटले तर तो सुद्धा परमेश्वराच्या दूर जाऊ शकतो, परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. कीर्तीच्या अनुषंगाने एखादा पुजारी असेल, एखादा साधक असेल, एखादा भक्त असेल, तो ती भक्ती करत असेल तर कीर्तीचं फळ भेटेल म्हटले, परमेश्वराचं फळ भेटणार नाही. आणि म्हणून परमेश्वरांनी हे समजून सांगितलं ना, आचार्य म्हटले निर्विकार तो कवन. मग निर्विकार कोणाला समजायचं? परमेश्वर स्पष्ट सांगतात, वानरे पोरू जीव विकारा वेगळा केवळाही झालाच नाही. निर्विकार हा जीव होऊ शकत नाही, पण निर्गुण निराकार परमेश्वर असलेला तो निर्वाकार परमेश्वर, तो आपल्याला प्राप्त जर करायचा असेल तर निदान आपल्याला त्या पद्धतीने विचार करून, त्या पद्धतीने चिंतन करून, त्या पद्धतीनं आपली आध्यात्मिक प्रगती साधावा लागेल, करावा लागेल.
आपण अलीकडे आणि परमेश्वर पलीकडे आहे, तर आपल्याला कसा तो प्राप्त होईल? आणि म्हणून परमेश्वराने हे विकाराच्या अनुषंगाने खूप सुंदर अशा लीळेच्या माध्यमातून आपल्याला ते समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीव जर विकारापासून वेगळा होतच नाही, होऊच शकत नाही, तरीही परमेश्वर विकार शून्यत्व निर्माण करण्यासाठी जीवाला आव्हान करतात आणि प्रयत्न करायला लावतात. आणि त्यावेळेस तुमच्यामध्ये ते येईल, त्यावेळेसच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो किंवा परमेश्वर प्राप्त होईल. हे जर असेल तर त्या विकारावरती आपण किती चिंतन आणि विचार केला पाहिजे, त्याच्यावरती संयम ठेवण्यासाठी किती मोठा प्रयत्न करावा लागेल. खरं म्हणजे हा अनुभवातून प्रचितीला आलेला विषय आणि त्या प्रचितीतून तो विकार समजून जर आपण घेतला तर खूप सोपं होऊन जाईल. ही वर जी 5 पिशी आपल्याला जी सांगितलेली का अनादि अविद्येमुळे निर्माण झालेल्या, त्या 5 पिशीच्या ठिकाणी हा विकार, विकल्प आणि स्वभाव हे 3 दोष जे आहे ते मुख्य आहे म्हटले. त्यातूनच साऱ्या गोष्टी तयार होत असतात. आणि परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वात मोठी अडथळे आपल्याला परमेश्वराने कशासाठी सांगितले, तर आपण सावध होण्यासाठी, त्याच्यावर मात करण्यासाठी. जीव विकार प्रमादीय होतो म्हणजे धर्मापासून जातो, जीव विकल्प प्रमादीय होतो धर्मापासून जातो. आणि स्वभावामुळे आपले अनेक संस्कार आपण चिटकत असताना गोमट करता करता ओकटची तरी आपण जोडत असतो. म्हणून ह्या तिन्ही गोष्टीवरती जर आपण चांगल्या पद्धतीने विचार चिंतन करून जर यातून बाहेर पडण्याचा जर आपण सतत विचार करत राहिलो, तर कुठंतरी अंधुक्षी संधी किंवा कुठंतरी प्रकाश आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा दिसू शकतो किंवा अनुभवू शकतो. अन्यथा आपल्या ह्या गप्पा फक्त गप्पा राहतील. धर्मधार्मिकता ही एक संस्कार होईल. तो अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण तेच करत आलो, संस्कारामुळेच करत आलो. पुन्हा अनेक सृष्ट्या, अनेक जन्म संस्कार घेत घेत आलोय आणि त्या संस्कारामुळे आपल्याला काही भेटलं नाही. त्या संस्कारामुळे आपण आता परत धार्मिकता करायला लागलो, चिकित्सा करायला लागलो, प्रश्न विचारायला लागलो, अभ्यास करायला लागलो. परंतु परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी जे परमेश्वराने सांगितले ते न करता हेच करत राहिलो तर परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून विकार हा इंद्रिय धर्म, आणि ह्या इंद्रियांमुळे तो विकार निर्माण होत असतो. आणि आपल्यामध्ये जी इंद्रिय आहे, कान, नाक, डोळा, सर्व जे पंचेंद्रिय आहे, ह्या पंचेंद्रियामध्ये त्यामुळं विकार निर्माण होत असतो. डोळ्याला काहीतरी पाहावंसं वाटतं, कानाला काहीतरी ऐकावंसं वाटतं, तोंडाला काहीतरी बोलावंसं वाटतं, श्वास घ्यायचं तरी आपल्याला सुगंध हवासा वाटतो. म्हणजे हे ज्या बदल आपल्यामध्ये या इंद्रियांमुळे होत असतो, तो इंद्रियांमुळे होणारा जो बदल आहे त्यालाच विकार म्हटले गेलेले आहे. म्हणून विकार हा खूप स्ट्रॉंग आहे, कारण इंद्रियासाठीच आपण हे सारं करत असतो. इंद्रियांच्या माध्यमातून आपण सुख भोगत असतो आणि त्या सुखासाठीच ही सारी धडपड चालू असते. परंतु ती धडपड, ते सुख काय आहे हे आपण नक्की समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अविद्येप्रमाणेच विकार हा जीवस्वरूपीचा मूळ दोष आहे म्हटले. आणि आचाराच्या 46व्या सूत्रामध्ये परमेश्वर स्पष्ट सांगतात, जीव विकार वेगळा केवळाही झालाच नाही. आचार्यांनाच निमित्त करून आपल्याला हे सांगतात. जीवाचे स्वरूप रजगुणात्मक म्हणजे विकारमय आहे. त्याचे कार्य अविद्येच्या आश्रयामुळेच आकाराला येते आणि हाच विकार व्यक्त जीवाच्या ठिकाणी इंद्रिय धर्म म्हणून ओळखला जातो. विकारो हा इंद्रिय धर्म. आचाराचं 98वं सूत्र आहे. इंद्रियाच्या या अधिष्ठानामुळेच विकाराचे कार्य दिसू लागते. अविद्या ज्याप्रमाणे विकाराचा आश्रय आहे, त्याचप्रमाणे विकार हा विकल्प व स्वभाव या दोषांचा आश्रय आहे. एकातून एक निर्माण होत असतं. अनादि अविद्येमुळे विकार, विकारामुळे विकल्प, विकल्पामुळे स्वभाव, अशी एकावर एक गोष्टी. परंतु एका गोष्टीवर जर तुम्ही ताबा मिळवला का पुढच्या गोष्टीवर आपोआपच ताबा मिळवण्यासाठी आपल्याला आपली एनर्जी कमी लागते. म्हणून परमेश्वराने अस्तिपरीमध्ये प्रथम विकार सांगितलाय. कारण ज्यांनी विकारावरती ताबा मिळवला तो विकल्पावरती 100% मिळवणार, त्याच्यावरती त्यांनी मिळवला तो स्वभावावरती मिळवणार आणि मगच तो स्मरण साधू शकतो. आपण स्मरण करतो पण आपण विकलती स्वभाव आपल्या हातात नाही आणि आपण स्मरण करतो, ते साधल्या जात नाही.
आणि म्हणून आपल्याला इच्छा पण होते, आपण 5 गाठी केल्या, 10 गाठी केल्या, 50 गाठी केल्या, अर्धा तास केला, 15 मिनिटं केला. हे संकेत नामस्मरण करण्याची जी आपल्याला सवय लागली आहे की विकाराचाच भाग आहे. अमर्याद परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपण संकेत बसवायला लागलो आपल्या क्रियेला, तर तो अमर्याद परमेश्वर भेटणार कसा, दिसणार कसा आपल्याला, प्रचितीला येईल कसा. आणि म्हणून आपण याचा खूप विचार करणार आहोत. विकाराच्या अनुषंगाने या चरित्रामध्ये खूप लीळा आलेल्या आहे, सूत्रामध्ये सूत्र आलेले आहे, आणि निर्णयामध्ये किंवा वेगळ्या साहित्यामध्ये विकारावरती खूप गोष्टी आलेल्या आहे. परंतु आपल्याला मर्यादा असल्यामुळं आपण फक्त त्याला टच करणार आहोत, स्पर्श करणार आहोत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. एखादी राजस विकार जर असेल, पॉलिटिकल लोक राजस, म्हणजे जीव हा राजस आणि तामस असतो, परमेश्वराचा सात्विक नाही. पण सात्विक सारखं तुम्ही वागण्याचा प्रयत्न तरी करा, अशी परमेश्वर हाव धरतात किंवा अपेक्षा करतात आपल्याकडून. म्हणजे पॉलिटिकल लोक असतात, त्यांना महत्वाकांक्षा असते, हे पद भेटलं तर दुसरं पद भेटलं, तिसरं, एवढी इस्टेट तेवढी इस्टेट, ही राजस विकार त्याचा. तामस विकार खाणं पिणं मौज मजा करणं, आज ही चंगळवाद जो वाढलाय हा तामस विकार आहे. सात्विक विकार त्याला वाटतं की आपण चांगलं कर्म करावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगल्या लोकांशी संपर्क साधावा, देवदेव करावं, धार्मिकता करावी. आणि निर्गुण निराग जो विकार असतो, देव माझा मी देवाचा, मला देव हवा आहे आणि देवाने जे जे सांगितलंय तेच मी करण्याचा प्रयत्न करणार, कारण मला देव पाहिजे, ही अपेक्षा, ही हाव धरणारा निर्गुण निराकार विकार असतो. म्हणजे तो विकारच आहे, कारण बदललोय आपण. राजस तामस असलेला जीव सात्विकेकडे झुकतो, सात्विकच्या पलीकडे जाऊन तो निर्गुण निराकाराच्या परमेश्वराची प्राप्तीची अपेक्षा करतो. म्हणजे आपण बदलत बदलत तिथपर्यंत गेलेलो आहे. म्हणजे हा विकार आपण ऊर्ध्वगतीचा करून ठेवलेला आहे, करायला पाहिजे आणि केला पाहिजे, हे परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलं. पुढे जाऊन या गोष्टी येणार आहे. म्हणून विकारावरती जितकं चिंतन कराल तेवढं कमी आहे. तुम्ही चिंतन करा, लीळा चरित्रातले काही सूत्र, लीळा चरित्रातले काही लीळा बाजूला काढा आणि त्याच्यावरती त्या प्रकरण वशातून हा विकार समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. आपण आजच्या या सत्संगामध्ये आलेले 2-3 प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण याच माध्यमातून जीवाच्याच अनुषंगाने घेतलं आणि जीवाच्या दोषामध्ये आपण आता जातोय. आपल्यामध्ये पहिला दोष आहे विकार, आणि या विकाराने आपल्यामध्ये कितीतरी बदल होत असतो. आपण रस्त्याने जात असताना आपल्याला खूप घाई असते, काम असतं, परंतु कुठेतरी गर्दी दिसते, आपल्याला लगेच वाटतं की आपण गाडी उभी करावं, या गर्दीत काय बघावं. तसं पाहायला गेलं तर गर्दी असेल, होत राहते, काय करायचं आपल्याला. आपण आपल्या कामाला निघालोय, त्या ध्येयाकडे आपण झेपावलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे, परंतु हा विकार आपल्याला गुपचूप बसू देत नाही. आपण गाडी उभी करतो आणि 10 लोकांना विचारतो काय आहे, का गर्दी, का गर्दी. तो माणूस जो ज्याला आपण विचारतो तो म्हणतो मी केव्हाच विचारण्याचा प्रयत्न करतो, मला माहित नाही का गर्दी. परंतु हा विकार आणि सारे लोक गर्दी करून राहतात, काय चाललंय काही माहित नसतं. खाण्याच्या बाबतीत तसंच, बोलण्याच्या बाबतीत तसंच. कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतंय, परंतु ऐकून घेण्याची मनस्थिती आपली नसते. आपण त्याच्या पुढं रेटा करीत असतो, माझंच खरं आहे, कसं सांगत असतो. हा एक विकारच. आपण आपलं बघत असताना, गुपचूप बसले असताना शेजारी काय आपल्याविषयी तर नाही ना कोणी बोलत, याकडे सतत कान टाव करून आपण जे राहत असतो, तो बी एक प्रकारे विकारच. आणि डोळ्याला तर काय काय पाहावंसं वाटतं, काय काय खावंसं वाटतं इंद्रियांना. हे सारे विकाराचे जे प्रकार आहे, छोट्या छोट्या विकारातून मोठ्या विकारावरती आपण जात असतो. आणि शेवटचा विकार परमेश्वराने विषयाचा जो सांगितलेला आहे, आणि त्यातून प्रमाद घडले, त्यातून परमेश्वरापासून आपण दूर जात असतो. परंतु ह्या छोट्या छोट्या विकारावरती जेव्हा काबू मिळवण्याचा आपण प्रयत्न करू, नकारात्मक गोष्टीतून होकारात्मक गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करू, ऊर्ध्वगतीचा आपण विचार करू, सात्विक विकार, निर्गुण निराकाराचा विकार आपल्या मनामध्ये आपण उतरवण्याचा जेव्हा प्रयत्न करू, तेव्हाच मात्र यातून आपण बाहेर पडू शकतो. विकारातून आपण बाहेर पडू शकत नाही, परंतु त्या विकाराला सात्विक विचार करण्याची सवय, त्या विकाराला निर्गुण निराकाराची सवय, ज्या डोळ्यांना फक्त श्रीमूर्ती पाहण्याची इच्छा आणि अपेक्षा, सवय, कानाला फक्त देवाचंच ऐकण्याची, लीळा ऐकण्याची सवय, तोंडातून आपल्याला बोलायचंय तर फक्त परमेश्वराच्या स्तुती वाचकच बोलणं, याची सवय, ही लावणं हा एक विकार आहे. आणि त्या विकाराला आपण कशा पद्धतीनं मोड करायचंय
आणि ती शून्यता परमेश्वराला अपेक्षित आहे. परमेश्वर एकीकडे म्हणतात जीव विकारा वेगळा झालाच नाही, होऊ शकत नाही, आणि एकीकडे म्हणतात विकाराचं शून्यता तुमच्यामध्ये निर्माण नाही. याचा अर्थ काय? का विचारच करायचा नाही, विकार नष्ट करू शकत नाही, परंतु त्याला मोल्ड करायचं, ऊर्ध्वगतीचा विचार करायचा आहे. त्या विकाराला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्याचा वापर करायचा. हा परमेश्वराला अपेक्षित असलेला विकार आपण जर समजून घेतला तर आपल्यामध्ये नक्कीच आपण बदल करून घेऊ शकतो, आणि त्यातून परमेश्वर प्राप्तीचे हे जे रस्ते आपले आध्यात्मिक जी प्रगती नक्कीच कमी कमी होत जाईल. म्हणून विकारावरती जास्तीत जास्त विचार करा, चिंतन करा. पुढच्या वेळेस अधिक आपण याच्यावरती स्पष्टीकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.